बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। या प्रकरणाचे पडसाद विधानसभेमध्ये सुद्धा उमटल्याचं पाहायला मिळालं। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात आक्रमक भूमिका घेतली। संदीप क्षीरसागर यांच्याकडून ही आक्रमक भूमिका घेण्यात आली। आणि या प्रकरणाचे सध्या जे पडसाद आहे ते विधानसभेमध्ये सुद्धा उमटल्याचं पाहायला मिळालं। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भात आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं। एक पहिला आमदार म्हणून दादा तिथे मी गेलो होतो आणि नावासहित जी काही लोक मला त्या गावातले सांगत होते ते लोकांच्या सांगण्याप्रमाणे मी तिथे नाव घेतले आणि त्या माणसाचं नाव मी काय आता बोलणार नाही। त्या माणसाचं नाव वाल्मिक कराड आहे अध्यक्ष महोदय। आणि 6, 9 आणि 11 या तारखेचे जे गुन्हेगार अटक आहेत किंवा या वाल्मिक कराडचे जर मोबाईल रेकॉर्ड जर आपण बघितले आहे अध्यक्ष महोदय तर पूर्ण गणित देसाई साहेब पूर्ण गणित हे आपल्या लक्षात येईल अध्यक्ष महोदय। आखरी काय चाललेलं बीड जिल्ह्यामध्ये हे आमदार पण मी पाहत होतो। काल म्हणत होते आमचे जितेंद्र आव्हाड नाव घ्या कोण आहे अक्का, नाव घेत नव्हते, घाबरत होते। ही परिस्थिती निर्माण झालेली आहे। विधानसभेचे आमदार सुद्धा घाबरून आहेत। काय जंगलराज लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचं उत्तर पाहिजे आम्हाला। याच्यात राजकारण अजिबात करायचं नाहीये। परभणी हे जे कोमिंग ऑपरेशन करणारी जी पोलीस यंत्रणा होती, जे गुंड्यासारखा वागत होते, त्या निरपराध लोकांना मारत होते, अनेक लोक घायल आहेत। सोमनाथ सूर्यवंशी सारखा लॉच्या विद्यार्थ्याला त्यांनी जिवंत मारलेलं आहे, हत्या केलेली आहे। हे महाराष्ट्रात घडलं नाही पाहिजे दुसऱ्यांदा, हे वचन आम्हाला पाहिजे। दरम्यान रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनीही वाल्मिक कराड याच्यावरून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलेला आहे। पाहूयात। कैलासवासी मुंडे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांनी मोठा कायदा आणला। मुंबईतून गुंडागर्दी काढण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला। ते आज असते ते बीडमध्ये खऱ्या अर्थाने अशी परिस्थिती असती का असा प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना मी स्वतः करणार आहे। आणि आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यामध्ये लक्ष घालून हे जे काही मोठे गुंडे आहेत वाल्मिक कराड सारखे त्याच्यावर कारवाई ही केलीच पाहिजे आणि देशमुखांना तिथे न्याय मिळालाच पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। खरं महाराष्ट्रावरच्या मातीवर तुमचं प्रेम असेल तर संतोष देशमुखच्या दोन्ही पोरांची शपथ आहे तुम्हाला, त्या माणसाला मंत्रिमंडळातून बाहेर काढा आणि बघा चौकशी कशी होते ते। त्या रिटायर्ड जज चौकशीसाठी